नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास परब. आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही चाललो आहे गावाला, सावंतवाडीवरनं आम्ही जाणार आहे नंतर आमच्या गावी कुडाळला. तर काय काय तुम्हाला मजा मस्ती करायला मिळते गावाला आणि घर बसल्या तुम्हाला आमचा गाव अनुभवायला मिळणार आहे. तर आमच्याबरोबर सोबत कंटिन्यू राहा. हॅलो मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपली ट्रेन आली आहे गावाला जायची. आपण याच ट्रेनने गावाला जाणार आहे आणि चला मग तर गावाला गेल्यावर भेटूया. आम्ही ते सावंतवाडी स्टेशनला पोहोचलेलो आहे. आता मित्रांनो तुम्हाला सावंतवाडी स्टेशन दाखवतो कशा प्रकारे आहे ते. अशा प्रकारे मित्रांनो सावंतवाडी स्टेशन आहे, बघू शकता तुम्ही. सावंतवाडी स्टेशनचा पण कायापालट झालेला आहे. मित्रांनो आम्ही चाललोय आता आमच्या घरी सावंतवाडीला. ओढावडा बघू शकता तुम्ही. सावंतवाडीमध्ये तळावडा बाजारपेठेत आलो आहे आपण. अशा प्रकारे बाजारपेठ आहे. तळावड्यातून निघालो आहे आपण, आता ओढावड्याला जाणार. ओढावड्याची शाळा. आपण आहे आता सावंतवाडीला हे आमचं छोटंसं घर आहे इकडे. तर इकडंच आहे, हे छोटंसं घर आहे आमचं इकडे. तर आता घराच्या आत जाऊया. हा आहे हॉलमध्ये ही गणपती बसवण्याची जागा आहे. माटी, त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यावरती हा एक मध्ये रूम आहे, बेडरूम. या बाजूला अजून एक खोली आहे, सेकंड बेडरूम. आमच्या बॅग्स बघू शकता इथे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे आहे किचन. हा छोटासा किचन आहे. त्याच्या पुढे आहे मागच्या बाजूला, ते आहे मागच्या बाजूला एक पडवी काढलेली आहे. तिथे पाणी तापवायसाठी चूल आहे. अशा प्रकारे चूल, इथे इन्व्हर्टर ठेवला आहे. आणि या साईडला टॉयलेट बाथरूम आहे. इकडे मागचा दरवाजा आहे. इथून बाहेर जायला मागचा दरवाजा आहे. अशा प्रकारे हा घराच्या बाजूचा परिसर आहे. आणि ही बाजूला लावलेली नारळाची झाडं आहे, बघू शकता इकडे.
इकडे अशी छोटीशी टेरेस आहे. टेरेस दाखवतो तुम्हाला. इथे पाण्याच्या टाक्या बसवल्या टेरेसवरती 2. ही जुनी टाकी आहे. आणि इथे पावसाची व्यवस्था म्हणून चुलीसाठी लाकडं ठेवलेली आहेत सुकलेली. अशा प्रकारे इथून वरून नारळ सोललेली त्याची सोपं ठेवलेली आहेत. अशा प्रकारे हा परिसर दिसतोय तुम्हाला घराच्या बाजूच्या वरून. तर आपण आपल्या काजू आंब्याच्या बागेत जाऊया जिथे काजू आणि आंब्याची झाडं लावली आहेत. चला आता काजू आणि आंब्याची झाडं लावलेली जी बाग आहे ती जवळच आहे. एक 5 मिनिटावरती. बाजूला असल्यामुळे कधीही जाऊ शकतो आपण तिकडे. चला तर मग जाऊया आपण. बघू शकता आपण इथे काजूची झाडं लावलेली आहेत. दुसऱ्यांची आहेत ती. या इथून आपल्याला जाता येतं इकडे. आपल्याला इथून वाट आहे. बघू शकता इथून अननसाची झाड आहे ती. अननस आहे ते. हे काजूचं झाड. हे अननसाचं झाड आहे बघा. हे अननस लागलंय. इकडे आंब्याचं कलम आहे. एक दुसरं कलम आहे आंब्याचं. ह्यावर्षी कलमाला आंबेच लागलेले नाही आहेत. तुम्हाला फणसाचं झाड दाखवतो मी इकडे. किती फणस लागलेत बघा. ही गँग आहे आलेली इकडे. चिल्लर गँग. बघू शकता इथे फणस लागलेले आहेत. भरपूर फणस लागलेले तिथे.
हा बघा फणस, आणि एक फणस इथे 2 झाडांच्या मध्ये अडकलाय. तो कापला तरी अजिबात निघायचा निघणार नाही तो. अननस दाखवतो इथे, अननस आहे. ते चारी बाजूनी अननस लावलेले आहेत. हा बघू शकता मित्रांनो केवढा मोठा अननस आहे. अजून एक दुसरा इकडे आहे, या बाजूला आहेत 2. मित्रांनो आपण अननस काढलाय, बघू शकता मित्रांनो काढलेला अननस. हा अजून काढूया आपण. हे बघू शकता मित्रांनो इकडे पण अननसच अननस आहेत. सगळी अननसाची झाडं आहेत. या बाजूला किती लागलेले आहेत. एक आंब्याचं कलम आहे. तर यावर्षी आंब्याच्या झाडांना आंबेच नाही आहेत मित्रांनो. इकडे हे काजूचं झाड आहे. इथे काजू दिसले आहेत. बाजूला मित्रांनो आंबे लागलेले आहेत. 4 आहेत इथे आंबे. त्याच्यानंतर इकडे एक आंबा आहे. इथे बघू शकता काजू काढायचं काम आणि काजू वेचायचं काम मुलं करतायत. बघा मित्रांनो इकडे एक आंबा आहे, खालती आहे, तर तुम्हाला दाखवतो मी. बघा मँगो झाडावरचा. बघू शकता अननस काढलेले आहेत, ते घरी न्यायचं काम चालू आहे. अननसाच्या खाली कोंब आले आहेत, ते कोंब आहेत ते काढतोय. अननस घरी न्यायला रेडी झालाय. पडलं डोक्याला लागणार ते. चला तर संध्याकाळ झाली, आता घरी चाललोय आम्ही. आंबे उद्या काढूया. आंबे थोडेसेच आहेत, अजून उजळले नाही आहेत, त्यामुळे काढले नाही. ते निघताना काढले पाहिजेत, जेणेकरून पिकल्यावरती गोड तरी लागते. चला तर अशी असते सध्या मे महिन्यातली कोकणातली संध्याकाळ. जिथे काजू आंब्याच्या झाडांच्या इथे जावं लागतं आणि जी काय पिकलेली फळं असतील किंवा पिकतील ती काढून घरी न्यावी लागतात, नाहीतर कोणतरी घेऊन जायचा
चान्स असतो. चला तर मग उद्या भेटूया आपण. कोंडू खूप पिकलेला आहे, तर ह्याच्यावरती असा पाय ठेवायचा आणि हा अशा प्रकारे पुढचा काजू फिरवून अशा प्रकारे काढायचा. हा निघाले काजू. चला बघू शकतो मित्रांनो, इथे आम्ही दुपारी नारळ सोलायचं काम केलं, पण रिझल्ट एवढा बेकार होता की 10 मधले 3 नारळ चांगले निघायचे, सुके नारळ. तरी पण आम्ही एवढे सोलले आणि जे खराब आहेत ते असेच आता आगीमध्ये जाळण्यासाठी, चुलीमध्ये जाळण्यासाठी ठेवले आहेत.